नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये प्राजक्ता आणि तृप्ती आता कौत्सुभला जेथे बांधून ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी येतात। तेव्हा मात्र आता त्या दोघी तेथे लपलेले असतात आणि ते जे गुंड आहे तर ते गुंड मात्र कौत्सुभच्या सनसन कानामागे देत असतात एकामागून एक। तेव्हा आता कौत्सुभ म्हणतो की मला मारू नका, प्लीज मला मारू नका। तो भाई म्हणतो की आता फक्त कानफड फोडलेला आहे, पैसे परत जर केले नाही तर आता संपून टाकतील। तेव्हा आता तृप्तीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती प्राजूला म्हणते की खूप मारतात ग त्याला, लवकर काहीतरी कर नाहीतर ते जीव घेतील त्याचा। तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की काय करायचं आणि हे बघ वहिनी, आपण काम करू, आपण पोलिसांना बोलवूयात। तृप्ती आता घाबरते आणि नाही नाही करत असते। तेव्हा प्राजक्ता म्हणते की का, तर तृप्ती म्हणते की नकोय, पोलीस जर आले तर ते आणखीनच बिचलतील। हे बघ कौत्सुभने त्या माणसाकडून पैसे घेतलेले आहेत आणि आता भाग्याचं लग्न आहे, त्यामुळे कौत्सुभ या सगळ्यात अडकायला नकोय। काही आपल्याला करायचं आहे तर ते सावधगिरीने करावं लागेल। त्यानंतर इकडे आरव आता ह्या सुलोक्षणाला खाली बसवतो आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसतो आणि म्हणतो की हे बघ मम्मा, बिझनेस गेला खड्ड्यामध्ये, येथे फक्त मी बिझनेस साठी नाही आलो तर मी तुझी माफी मागायला आलो। आणि तो मात्र आता मम्माला म्हणतो की खरंच सॉरी। त्यावरती सुलोक्षणा त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणते, अरे आरव पण काय झालं, तू कशाला माफी मागतोस? किंवा आरव म्हणतो की कारण एक मुलगा म्हणून समजून घेण्यामध्ये मी तू खरंच कमी पडलो, कायम मी तुला दादावरून ब्लेम करत आलो, मी तुला समजून नाही घेतलं, कायम मात्र तू त्याच्या मनाचाच विचार करत आलीस आणि तेव्हा मला असं वाटायचं की बिझनेस शिवाय दुसरं तुला काहीच महत्वाचं वाटत नव्हतं। पण असं नाही मम्मा, तू खरंच त्यासाठी खूप केलेलं आहे, तू त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी खूप असे प्रयत्न केलेले आहेत, खूप कष्ट घेतलेत। या सगळ्यामध्ये मात्र मी तुझ्या बरोबर असायला हवं होतं, पण तरी सुद्धा मी तुला सपोर्ट नाही केला, मी फक्त तुझ्यावर ब्लेम करत राहिलो आणि खरंच व्हेरी व्हेरी सॉरी, तुम्हाला माफ कर। तेव्हा आता लगेच सुलोक्षणा म्हणते की अरे तू वेडा आहेस का, मी तुझी आई आहे आणि आईची कधी कोणी माफी मागतं का? हे बघ ऐकून घे, मी कधीही तुझ्यावर रागवले नव्हते, मी माझ्या मनामध्ये कधीच राग धरलेला नव्हता, कारण मला माहिती आहे की तुझं तुझ्या आलोक दादावर किती प्रेम आहे, तुझा किती जीव आहे त्याच्यावर। हे बघ आरव, आपण जे काही करतो ते आपल्या आलोकच्या भल्यासाठी करतो आणि हे बघ बाळा, आपल्या दोघांचाही हेतू एकच आहे, आपल्या आलोकचं आयुष्य सुरळीत होण्यासाठी आणि ते सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी आपण खरंच जे काही करतो सगळं आपण आपल्या आलोकच्या प्रेमासाठी करतो। तेव्हा आता आरवच्या डोळ्यात पाणी असतं। आता सुलोक्षणा त्याला समजावते आणि तेवढ्यात तेथे आता अंबिका आणि सगुणा येतात। तर सगुणा घाबरतच म्हणते की मॅडम मॅडम। सुलोक्षणा विचारते की काय झालं, तर सगुणा म्हणते की मॅडम फार मोठा घोळ झाला। तेव्हा सुलोक्षणाला असं वाटतं की आलोकचा जो व्हिडिओ आहे सगळीकडे व्हायरल झालेला आहे म्हणून ती त्याबद्दल म्हणते। तेव्हा आता सगुणा म्हणते तसं नाही, तर अंबिका म्हणते की नाही जाऊबाई तसं नाही। सुलोक्षणा विचारते की काय झालं, मला सांगताल का कोणी? सगुणा घाबरतच म्हणते की मॅडम, अंबिका मॅडम आता ह्या आलोकच्या रूम मध्ये औषध देण्यासाठी गेल्या होत्या आणि आलोक रूम मध्ये नाही। हे ऐकल्यानंतर आता सुलोक्षणाला सुद्धा धक्का बसतो आणि आरव लगेच उठून उभा राहतो आणि म्हणतो की काय बोलतात? तर अंबिका म्हणते की हो, सगळीकडे शोधलं, घरामध्ये कुठेच नाही। तेव्हा आता सगळ्यांना फार टेन्शन आलेलं असतं की नक्की आलोक गेला कुठे। एकतर बाहेर सगळीकडे अंधार असतो आणि इकडे आलोक मात्र आता रोडने येत आहे, त्याच्या मागून एक गाडी येते, ती टेम्पो आहे, तर तो टेम्पो मात्र त्याच्या अंगावर येत असतो आणि त्याला जोर जोराने हॉर्न वाजवतो। तेव्हा कुठे हा आलोक बाजूला होतो आणि खूप घाबरलेला वाटतो। तेव्हा मात्र आता तो बरोबर आता इथे येणार असतो। इकडे प्राजक्ता आणि तृप्ती आहे तेथे। त्यानंतर इकडे प्राजक्ता आता तृप्तीला म्हणत असते की हे फक्त आपल्याला माहिती आहे, गुंडांना कुठे माहिती आहे की पोलीस आलेले आहेत आणि हे दादाला सोडवण्याचा माझ्याकडे एक मार्ग आहे, तू तोपर्यंत इथेच थांबायचं, मी आतमध्ये दादाला सोडवायला जाते। हे बघ वहिनी, मी आतमध्ये जाते, वेळ पकडून मी तुला इशारा करेन, तुझ्या मोबाईलवर एक काम करायचं, पोलिसांचा जो काही आता सायलर आहे तर तो वाजवायचा आणि तो सायलन वाजवल्यानंतर मात्र आता मी जे काही सांगेल ते तू करायचं। तू तुझा मोबाईल तर आणलेला आहे ना? आता तृप्ती लगेच म्हणते की प्राजू, अगं पण हे सगळं करून काय होणार आहे तेच मला नाही कळत। त्यावरती प्राजक्ता म्हणते की हे बघ वहिनी, सगळं हुशारीने करावं लागेल, इतका वेळ आपल्याकडे नाही, तर मी तुला सांगते ना तेवढंच करायचं आहे। आणि तेवढ्यात प्राजक्ता थोडंसं खोकते आणि म्हणते की मी असं करेल, तू फक्त लक्ष दे। तेव्हा आता तृप्ती म्हणते की हो, सांभाळून जा। तेवढ्यात प्राजक्ता आत येते तर कौस्तुभ तिला बघतो आणि म्हणतो की प्राजू तू। तेवढ्यात मात्र आता सगळेजण प्राजूकडे बघून तिला विचारतात की तू कोण आहेस आणि कोण आहेस ग तू, येथे कशाला आलीस? तेव्हा प्राजक्ता मात्र त्या माणसाकडे बघत असते आणि आता आपल्या ह्या कौस्तुभकडे सुद्धा। त्यानंतर इकडे आरवला फार टेन्शन येतं आणि सगळेजण मात्र आता इकडे तिकडे फोन लावत असतात की आलोक कुठे गेला असेल, सगळ्यांना आलोक घरी नाही, नक्की तो कुठे गेला असेल, फार टेन्शन आलेलं असतं। सगळेजण आता इकडे तिकडे फोन करून विचारत असतात की आलोक तिकडे आलेला आहे का, पण कोणी काहीच बोलत नसतं। सुलोक्षणा आणि अंबिका सगळ्या प्रत्येक रूम मध्ये शोधत असतात। तर
सुलोचना अंबिकाला म्हणते की आता तू पार्टीत आलेल्या प्रत्येक माणसाला फोन करून विचार त्यांनी कोणी आलोकला बघितलेला आहे का। तेव्हा आता अंबिका म्हणते की खूप रात्र झाली आहे त्यामुळे कोणी फोन उचलत नाही। तर सुलोचना म्हणते की पुन्हा पुन्हा फोन कर। तेव्हा आता सगुना म्हणते की मी एक काम करते मॅडम, जे लोक मात्र फोन उचलत नाही तर त्यांच्या घरी कोणाला तरी पाठवून देते चौकशी करण्यासाठी। तर सुलोचनाचा जीव टांगणीला लागलेला असतो। ती म्हणते की हे बघा, जे करायचं आहे ते करा, काही झालं तरी माझा आलोक सापडायला पाहिजे। तेवढे तृप्तीला मात्र खूपच आनंद होत असतो। ते श्रेयसला हळूच म्हणते की बघ, अरे श्रेयस, मोठ्या आईची पार्टी आहे तर ती त्यांच्या चांगलट आली। तो आलोक मात्र पार्टीतूनच पळून गेला। तेव्हा श्रेयस म्हणतो की बरं झालं, एकदाचा गेला परत यायलाच नको, सुंटी वाचून खोकला गेला असंच झालेलं आहे। नाटक करायला आता सुरुवात करतात। मुद्दाम सगळ्यांना दाखवतात की त्यांना आलोकची किती काळजी आहे। आरव तर टेन्शन मध्ये बसलेला असतो। तेवढ्यात मात्र आता हे पोलीस सुद्धा आलेले आहेत। इन्स्पेक्टर साहेब आता बाहेरूनच म्हणतात, या पैशावाल्यांची मुलं असेच राहाडा घालून ठेवतात आणि आपल्याला त्यांच्याकडे यावं लागतं। तेवढ्याच सुलोचना पुढे येते आणि म्हणते की इन्स्पेक्टर, माझा मुलगा आलोक बेपत्ता झालेला आहे आणि प्लीज लवकरात लवकर त्याला शोधून काढा। तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर म्हणतात की हो, आम्हाला माहिती आहे म्हणूनच आम्ही आता इथे आलो। तेव्हा आता सुलोचना म्हणते की कानाकोपरा शोधून काढा, परंतु माझ्या मुलाला शोधून काढा। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की प्रयत्न चालू आहेत। तेव्हा लगेच सुलोचना म्हणते की अशी उत्तरं आहे तर ती फक्त सामान्य माणसांना द्या, सुलोचना सूर्यवंशीला नाही। आणि तेवढ्यात मात्र आता सुलोचना सूर्यवंशी आता ही कमिशनर साहेबांना फोन करते आणि म्हणते की हॅलो, आणि हे बघा प्लीज त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागायला नकोय, काही करा, एक्स्ट्रा चार्जेस लावा, परंतु माझ्या मुलाला शोधून काढा। तेव्हा आरव म्हणतो की हे बघ मम्मा, तू काळजी करू नकोस, मी दादाला शोधायला बाहेर पडतो आणि त्याला घरी घेऊनच येतो, असे बोलून आता आरव निघून जातो। त्यानंतर इकडे प्राजक्ता ते गुंडांना म्हणते की मी त्याची बहीण आहे। तेव्हा मात्र आता हा भाई नाटक करायला सुरुवात करतो की अरे अरे, मी खूप घाबरलो आणि तुझी बहीण तुला सोडवायला आली। परत आता तो प्राजक्ताला म्हणतो की तुला काय वाटलं की मी त्याला सोडेल म्हणून, आणि जोपर्यंत तू माझे सगळे पैसे देत नाही तोपर्यंत मी त्याला नाही सोडणार। सगळे गुंड मात्र आता हसायला सुरुवात करतात। तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की हो, तेच पैसे मी देण्यासाठी येथे आलेले आहे, प्लीज माझ्या भावाला सोडवा। तेवढ्यात भाई मात्र कौतुकला म्हणतो, अरे शिक, तुझ्या बहिणीकडून काहीतरी शिक, तू तर पैसे द्यायचे सोडून पळत सुटला होता आणि ती बघ स्वतःहून पैसे द्यायला आली। प्राजक्ता म्हणते की हे बघा, तुम्ही प्लीज माझ्या भावाला सोडून दे, एकतर आमच्या घरी बहिणीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी दादाचं असणं खूप गरजेचं आहे। तेव्हा तो भाई म्हणतो की आमचे पैसे दे, एका हाताने पैसे दे आणि दुसऱ्या हाताने भावाला घेऊन जाऊ शकते। तेव्हा आता पैसे कुठे आहेत तो विचारतो। तेव्हा प्राजक्ता म्हणते की माझ्याकडे पैसे आहेत पण ते बँकेमध्ये आहेत, मी उद्या सकाळी सकाळी काढून आणते आणि ते पैसे तुम्हाला देते, प्लीज आता तुम्ही माझ्या भावाला सोडून द्या। आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता नाटक करते, जे काही तृप्तीचं आणि तिचं ठरलेलं असतं। तेव्हा प्राजक्ता जोर जोराने खोकल्याचं नाटक करते आणि जोर जोराने खोकत असते आणि तेवढ्यात तृप्तीच्या लक्षात येतं। तृप्ती लगेच आता आपल्या मोबाईल मधील जो काही पोलिसांच्या गाडीचा तो हॉर्न आहे तर ते जोर जोराने वाजवते आणि आता जो काही सायलन्स आहे तो मात्र आता जोर जोराने वाजवल्यानंतर आता हे गुंड खूपच घाबरतात। भाई म्हणतो की अरे, ही तर पोलिसांना घेऊन आली। तेव्हा ते म्हणतात की आपल्याला इथून सटकावं लागेल आणि निघा इथून, म्हणून सगळेजण आता धावतच पळत जायला निघतात। तेवढ्याच सगळेजण पळून जात असताना मात्र प्राजक्ता घाईने कौतुकला सोडते आणि म्हणते की मी तुला सोडल्यानंतर तू पटकन इथून पळून जा। प्राजक्ता त्याला सोडते आणि म्हणते की तू काही बोलू नको, जा लवकर। तृप्ती मात्र आता हा हॉर्न वाजवत असते। तेवढ्यात मात्र आता ह्या तृप्तीच्या मोबाईल मधील तो सायलर वाजवण्याचा बंद होतो। तेव्हा ती परत प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात तो गुंड मात्र आता तिच्या जवळ येतो आणि तृप्तीला पकडतो। आतमध्ये प्राजूने तोपर्यंत कौतुकला सोडलेलं असतं आणि तेवढ्यात तो गुंड परत तृप्तीला धरून आतमध्ये घेऊन येतो। कौतुक आणि प्राजक्ता तिथून जाणारच असतात, परंतु तृप्तीला पाहिल्यानंतर आता तेही तेथेच थांबतात आणि आता सगळेजण गुंड पुन्हा एकत्र मागे येतात। तेवढ्यात तो आता त्या भाईचा गुंड म्हणतो की पोलीस बाहेर नाहीत, या दोघींनी आपल्याला फसवलं आणि त्यांच्या मोबाईलवर सायलेंट वाजवला आणि यांच्याकडे पैसे वगैरे सुद्धा काहीच नाही। आता भाई मात्र सगळ्यांना म्हणतो की आता मी कुणाला सोडत नसतो। तेव्हा प्राजक्ता, तृप्ती आणि कौतुक उभे असतात। आता सगळे गुंड त्यांच्या बाजूने चहूबाजूने त्यांना घेऱ्या घालतात आणि आता मात्र भाई सगळ्या गुंडांना म्हणतो की यांचे डोळे बंद करा। त्यांच्या मात्र तोंडामध्ये आता ते काळं कापड घालतात आणि त्या काळ्या टोप्या घालून मात्र आता त्यांना बांधून ठेवतात। तर प्राजक्ता म्हणते की दादा वहिनी। तेवढ्यात भाई म्हणतो की तुझ्या भावाला सोडण्यासाठी तू माझ्याशी पंगा घेतलास, स्वतःला खूप शानी समजतेस, आम्हाला मूर्खात काढतेस। आता मात्र आम्ही एखाद्या वेळेस तुझ्या भावाला सोडू शकतो पण तुला नाही सोडणार। कौतुकला म्हणतो की जोपर्यंत तू आमचे पैसे परत करत नाही तोपर्यंत
जोपर्यंत तुझी ही बहीण आहे तर ती आमच्या ताब्यात असेल. आणि त्याच वेळेस मात्र आता आलोक तेथून जात असतो. आता मात्र ही गुंड दरवाजा बंद करतात आणि तेवढ्यात आता तृप्ती आणि प्राजक्ता जोरात वाचवा वाचवा करत असतात. आणि त्याच वेळेस आता आलोक तेथे आलेला आहे. त्याच्या कानावर आता हा आवाज ऐकू येतो. तेवढ्यात आलोक आता समोर येतो आणि तेवढ्यात प्राजक्ताचा आवाज त्याच्या कानावर येतो की वाचवा वाचवा कोणी आहे का. आलोक हे सर्व काही ऐकतो आणि बघतो सुद्धा. आणि ते गुंड मात्र आता कौस्तुभला खूप जोरजोराने मारत असतात. तर तृप्ती आणि प्राजक्ता जोरजोराने आता ओरडत असतात की वाचवा वाचवा. तेवढ्यात आलोक हे सर्व काही बघतो आणि म्हणतो की भित्री भागूबाई. त्यानंतर इकडे भाग्या देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा, मी नेहमी तुला थँक्यू बोलते कारण तुम्हाला प्राजक्ता सारखी बहीण दिली. देवा, तुला तर माहिती आहे की प्राजक्ता माझीच फक्त बहीण नाही, माझं सर्वस्व आहे. माझा प्राजूवर जीव आहे, त्यापेक्षा कितकेही पटीने ती मला जीव लावते. आणि बाप्पा, हे पण एवढंच नाही तर या घराचा श्वास आहे प्राजू. आणि ती जर या घरात नसेल तर घरातील जिवंतपणा संपून जातो. आणि हे पण देवा, तुला तर सगळं काही माहिती आहे. ती प्राजूवर रागवले म्हणून ती कुठेतरी निघून गेली. तिच्यावर रुसले ते खरंच तिला अजिबात सहन झालं नाही. देवा, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. म्हणून भाग्य आता देवासमोर हात जोडून प्राजूसाठी विनवणी करत आहे, प्रार्थना करत आहे आणि रडत आहे. तिला प्राजूची काळजी वाटते की प्राजू कुठे गेली असेल आणि खरंच मी तिच्यावर रागवायला नको होतं, म्हणून तिला पश्चाताप होत असतो. ती प्राजूला निघून जा असं सांगितलं आणि प्राजू खरंच निघून गेली. आणि प्राजू खरंच परत येणार नाही हे मी का समजू शकले नाही. मी का तिला जाण्यासाठी सांगितलं असेल, मी तिच्याशी का असं वागले असेल याचा हिला खूपच पश्चाताप होतोय. आणि हे बघा, मी कितीही रागवले तरी सुद्धा प्राजूशी असं बोलायला नको होतं, तिला मी असं वागवायला नको होतं. आणि हे बघ, अरे देवा, आता या घरात फक्त माझे काही शेवटचे तासच उरलेला आहे. एकदा लग्न करून मी आता माझ्या सासरी निघून जाईल. जर माझ्यासोबत येथे प्राजूच नसेल तर कसं होईल, असं कसं चालेल. देवा, काहीतरी असे जादू कर आणि माझ्या प्राजूला परत घेऊन ये, काहीतरी चमत्कार कर आणि खरंच देवा माझ्या प्राजूला परत आण. म्हणून भाग्य आता प्राजूला आठवत आहे, खूप रडत आहे. तिला पश्चाताप होतं की खरंच मी प्राजूशी असं वागायला नको होतं. तर आई बाबा लग्नाच्या टेन्शन मध्ये आहेत आणि त्यामुळे मला त्यांना आणखीन कोणतंही टेन्शन द्यायचं नाही. आणि प्लीज देवा, प्राजू कोणत्याही संकटात नसेल तर तिला वाचव आणि त्या संकटातून वाचून तिला घरी घेऊन ये. ती जर संकटात असेल ना, खरंच तिच्या मागे तुझा हात असून दे. आणि देवा, तू तिच्या पाठीशी राहा, तिला घरी येण्याची सद्बुद्धी दे, घरी येऊन दे, मी तिची वाट बघत आहे. पण आता भाग्य खूप रडत आहे, तिला प्राजूची काळजी लागलेली असते. आता इकडे प्राजू मात्र वाचवा वाचवा करत असते. तेवढ्यात मात्र आलोक खूपच रागाने धावत येतो आणि जोराने मात्र त्या दरवाजावर लाथ मारतो. आणि त्या क्षणी त्या दरवाजाच्या पाठीमागे उभा असलेला तो गुंड पटकन खाली पडतो. तेवढ्यात मात्र आता हा गुंड खाली पडलेला बघून लगेच तो भाई खूपच ओरडतो की हा कोण आहे. तर आलोक रागाने म्हणतो की त्यांना सोडा. तेव्हा आता भाई म्हणतो, जर त्यांना सोडलं नाही तर काय करशील. त्या क्षणी आता आलोक तर खूप रागातच असतो. आता त्याच्या अंगामध्ये जी काही ही ताकद संचारलेली असते तो एकाच झटक्यात मात्र त्या भाईला आता लांब ढकलून देतो. ती भाई मात्र तोंडावर आपटतो. आता या तृप्ती आणि प्राजक्ताच्या डोक्यामध्ये टोप्या घातलेल्या असतात. आणि त्याच वेळेस मात्र आलोक हे सर्व बघतो आणि तो गुंड आता काठी घेऊन आलोकला मारायला येतो. परंतु आलोक एका हातामध्ये ती काठी झेलतो आणि जो काही गुंड आहे तो सन मात्र आलोकच्या कानामागे देत असतो. परंतु आलोकला काही होत नसतं. आलोक त्याचा मार खातो आणि पण काही फरक पडत नसतो. तेव्हा आता जोरात मात्र तो एका हातात त्याचा हात धरतो आणि दुसऱ्या हाताने मात्र भाईने जी काही काठी मारलेली आहे एका लाथेच मात्र तो भाईला ढकलून देतो आणि त्या गुंडांना 4 हात करतो. एका हाताने मात्र त्या गुंडाची काठी त्याने पकडलेली असते. दुसरा गुंड त्याच्या अंगावर धावून येतो आणि आता आलोक एका हाताने त्याला मारतो आणि दुसऱ्या गुंडाची काठी धरतो आणि त्यांना चांगलीच फाईट तो करत असतो. तेव्हा मात्र सगळे गुंड पुन्हा धावून येतात आणि ते दोनही गुंड मात्र आता आलोकला धरतात आणि जो काही दुसरा गुंड आहे तो मात्र आता आलोकला मारायला येतो. त्याच वेळेस आता आरव गाडीतून येत असतो, म्हणजे बाईकवरून, आणि तो आपल्या आलोकला शोधत असतो. तेथे जे काही वाट सुरू आहे, आता वाटात म्हणजे जे काही रोडने जाणारे जे काही व्यक्ती आहेत तर प्रत्येकाला आलोक कुठे बघितला का त्यांना विचारत असतो, त्याची चौकशी करत असतो. तो कोणी काही सांगायला तयार नसतं. आणि त्याच वेळेस मात्र आता आरव पूर्ण शोधून थकलेला असतो. इकडे मात्र आता आलोक एका झटक्यामध्ये सगळ्या गुंडांना आता एका लाथेत खाली पाडतो, कारण त्या गुंडांनी त्याला धरलेलं असतं. तो मात्र आता एका फाईटमध्ये सगळ्यांना खाली पाडतो. त्यांची चांगली धुलाई करत असतो. प्राजक्ता, तृप्ती हे सगळेजणी घाबरून असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील जे काही काळं कापड आहे ते काही अजून काढलेलं नसतं. त्यामुळे त्यांनाही नक्की काय होतं हे काहीच दिसत नसतं, सगळं काही अंधुक दिसत असतं. आणि त्याच वेळेस मात्र हा भाई लगेच चाकू काढतो, कारण आलोक मात्र समोर गुंडांना मारत असतो आणि प्राजक्ताला जरा अंधुक दिसत असतं, कारण तिला तो चाकू स्पष्ट दिसतो. तेव्हा ती जोरात ओरडते की वाचवा वाचवा. आणि तो चाकू जेव्हा आता आलोक बघतो तर आता भाई जेव्हा त्याच्यावर वार करायला येतो आणि त्याचा तो चाकूचा वार आहे तर तो त्याच्या हातावर लागतो. आता
त्याच्या हाताला खूप मोठी जखम झालेली असते, पण तरीसुद्धा आलोक मात्र आता सगळ्या गुंडांना मारत असतो आणि भाईला चाकू पकडून त्याने पकडलेलं असतं आणि एका लाथेने मात्र सगळ्या गुंडांना तो खाली पाडत असतो. कौत्सुभ, तृप्ती यांना काही कळत नसतं, फक्त अंदूक सगळं काही दिसत असतं आणि आलोकने मात्र आता त्या भाईच्या मानकाटावरही चाकू धरलेला असतो आणि दुसऱ्या गुंडांना तो मारत असतो. आणि तेवढ्यात आता खाली पडलेला एक जो काही गुंड आहे तो मात्र धावतच येतो. तेव्हा आता सगळेजण तेथून पळून जात असतात, परंतु आता आलोक एका अगदी लाथेमध्ये त्यांना परत खाली पाडतो आणि परत त्यांना धरतो आणि परत काही खाली पडलेले गुंड आहे तर काठे घेऊन आलोकला मारायला येतात, परंतु आलोक त्यांना बाहेर घेऊन येतो आणि त्या भाई आणि त्याच्या त्या गुंडाला पकडून त्यांची चांगलीच धुलाई करतो आणि त्या भाईला त्याने पकडलेलं असतो आणि सगळ्या गुंडांना तो मारत असतो. भाईला मात्र काही सोडणारच नाही असे धमकावून मात्र तो तेथून त्याला घेऊन जात असतो आणि तेवढ्यात परत खाली पडलेले सगळे गुंड आहे तर ते मात्र आता धावतच आलोकला धरतात. एका ताकदीमध्ये मात्र तो सगळ्या गुंडांना आता परत बाजूला करतो आणि सगळेजण तोंडावर जाऊन पडतात. परत त्या भाईला धरतो आणि जोरात त्या भाईला ढकलून देतो आणि सगळ्यांना मात्र आता तो घाबरूनच तेथून पळून लावतो. एकेकाला चांगलं ढकलून देत असतो. तेव्हा आता सगळे गुंड तिथून घाबरून पळून गेलेले असतात, तर आलोक मात्र धावतच पुन्हा आतमध्ये येतो आणि प्राजक्ताला सोडवतो. तेव्हा तो प्राजक्ताकडे बघत असतो. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर ते जे काही काळं कापड आहे आणि ते काळं कापड जेव्हा प्राजक्ता काढते तेव्हा आलोक तिथून गायब झालेला असतो आणि त्यानंतर मात्र आता आलोक पुन्हा त्या तिकडे आलेला असतो जेथे ते गुंड उभे आहेत आणि ते गुंड आता एकमेकांशी बोलत असतात की नक्की कोण होतं आणि तो नक्की कोण होता. आपल्या एरियामधील नव्हता तो, त्याने तर आपल्याला खूप मारलेला आहे. एकमेकांमध्ये मात्र आता आलोकविषयी त्यांची चर्चा सुरू असते. तेवढ्यात तेथे आरव येतो. आरव आतमध्ये येऊन विचारतो की कोण कुणाबद्दल बोलतात तुम्ही, आत्ता तुम्हाला कोणी मारले आणि तो नक्की होता कोण. तर तेव्हा आता तो गुंड म्हणतो की तुला काय करायचं. आरव विचारतो की मारामारी कुठे झाली. तेव्हा ते गुंड खूपच घाबरतात आणि तेथून पळून जायला निघतात. तेव्हा आरव दुसऱ्या गुंडाला पकडतो आणि काय मारामारी कुठे झाली असं विचारतो. तेव्हा तो म्हणतो तिकडे लफडा झालेला आहे, आपल्याला काही माहिती नाही आणि असे बोलून आता ते सगळेजण तेथून पळून जातात. तर इकडे प्राजक्ताने चेहरा उघडणे अगोदर मात्र आता आलोक तिथून गायब झालेला असतो आणि बाईकवरून तो पुन्हा शोधत आता कुठे समोर येतो आणि आलोक मात्र समोरून येत असतो आणि तेवढ्यात आरव मात्र आलोकला पाहतो. घाईने बाईकच्या खाली उतरतो आणि लगेच त्याला घट्ट मिठी मारतो. तेवढ्यात दोघांचाही आता एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो. तेवढ्यात आलोकच्या हाताला जो काही चाकू लागलेला असतो तर त्या जखमेवर आरवचा हात पडतो आणि त्यातून रक्त आता आरवला समजतं. आलोकला खूप त्रास होत असतो. तो आता जोरात असं किंचाळतो. तेवढ्यात आरव त्याचा हात धरतो आणि त्या जखमेवर मात्र तो आता रुमाल बांधतो आणि त्याला विचारतो की कुठे कुठे शोधलं तुला माहिती आहे का आणि कुणाला न विचारता तू मात्र घरातून निघून आला. आम्हाला सगळ्यांना किती टेन्शन आलं होतं. पार्टीमधून तो असा निघून आला. आलोक मात्र बोलणार तोच लगेच आरव त्याला म्हणतो की एकही शब्द बोलू नकोस आणि चल गाडीवर बस. आणि तेवढ्यात मात्र आरव त्याला बाईकवर बसवतो आणि तेथून घेऊन जात असतो. त्यानंतर मात्र इकडे प्राजक्ता आता कौत्सुभ आणि तृप्ती यांना सोडते. तेवढ्यात मात्र आता तृप्ती धावतच येते. कौत्सुभ तू ठीक आहे का असं विचारते. प्राजक्ता आता कौत्सुभला सोडते आणि दादा असं म्हणते. आता कौत्सुभ लगेच प्राजक्ताला घट्ट मिठी मारतो आणि प्राजू खरंच मानलं तुला म्हणून तो प्राजक्ताचं कौतुक करत असतो. तेव्हा आता तृप्ती विचारते की प्राजू तो माणूस कोण होता. तो माणूस मात्र नंतर आला, परंतु अगोदर मात्र तुझे काही डोकं वापरलं होतं ना, खरंच मज्जा आली. तेव्हा आता कौत्सुभ तृप्तीला म्हणतो की मज्जा, अगं काय बोलतेस तू. तेव्हा आता तृप्ती म्हणते की अरे पण खरंच ते गुंड किती घाबरले होते. प्राजक्ता म्हणते की हे फक्त सगळं काही जाऊन दे, पण कौत्सुभ दादा तुम्हाला अगोदर सांग बरं नक्की काय झालं होतं, नक्की हा सगळा काय प्रकार घडलेला आहे. ते गुंड कोण होते आणि ते तुला का मारत होते आणि ते तुझ्याकडे पैसे का मागत होते. असे अनेक प्रश्न मात्र प्राजक्ता आता कौत्सुभला विचारायला सुरुवात करते. कारण त्यांनी तुला का बांधून ठेवलं असेल आणि तुला पैशाची इतकी काय गरज होती म्हणून तू त्यांच्याकडून पैसे घेतलेत. तेव्हा आता कौत्सुभला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. तेव्हा तो पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेला असतो आणि आता प्राजक्ताला कसं सांगायचं की तो आता काही पैसे डबल करण्यासाठी जे पैसे प्राजक्ताने त्याला 4 लाख रुपये दिलेले असतात भाग्याच्या लग्नासाठी आणि ते पैसे त्याने जुगारात उडवलेले असतात आणि तेच पैसे मिळवण्यासाठी त्याने मात्र यांच्याकडून इतके 20 लाख रुपये घेतलेले आहे. हे आता प्राजक्ताला कसं सांगायचं. आता म्हणून तो खाली मान घालतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतो की त्याने आता 4 लाखाचे आणखीन 20 लाख असं कर्ज करून ठेवलेलं असतं. आता हे सगळं कसं फेडायचं तेच त्याला काही कळत नसतं. पण आज प्राजक्तामुळे ते गुंडांच्या तावडीतून वाचलेलं असतो आणि आलोकने ऐन वेळेस येऊन मात्र त्यांना सगळ्यांना वाचवलेलं असतं. म्हणून सगळेजण मात्र आता खुश असतात. परंतु प्राजक्ता जेव्हा आता कौत्सुभला प्रश्न विचारत असते की नक्की तू कशासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले, काय गरज होती, इतकी काय गरज तुला लागली की तू त्यांच्याकडून पैसे घेतलेत.
तेव्हा आता प्राजक्त जे काही विचारत आहे कौत्सुभ काही उत्तर न देता खाली मान घालून उभा असतो. आणि त्याच वेळेस मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. तेव्हा मात्र आता भाग्य ही प्राजक्ता, कौत्सुभ आणि तृप्ती यांना शोधायला निघालेली असते. आणि त्याच वेळेस मात्र आता तृप्ती, कौत्सुभ आणि प्राजक्ता घरी येतात. प्राजक्ता भाग्याचा हात धरते आणि म्हणते की अगं भाग्य, तुला कळतं का, तुला हळद लागलेली आहे आणि उंबरटा ओलांडायचा नसतो हळद लागल्यानंतर, हे तुला कळत नाही का. भाग्य मात्र त्यांच्यावर खूपच रागावलेली असते की तुम्ही कुठे होतात आणि काय ग प्राजू, तुला अक्कल वगैरे नाही का, मी किती वाट बघितली, माझी हळद होती आज आणि तरी सुद्धा तुमचं नक्की काय सुरू आहे, तुम्ही हळदीच्या कार्यक्रमामध्ये का नव्हतात, अरे बोला ना, नक्की काय झालेलं आहे, तुम्ही मला काही सांगणार आहात की नाहीत. तेव्हा प्राजक्ता आणि कौत्सुभ मात्र आता एकमेकांकडे पाहत असतात. भाग्याला नक्की काय उत्तर द्यायचं हेच त्यांना काही कळत नसतं. त्यानंतर मात्र आता आलोक इकडे घरी येतो. दोघंही आरव आणि आलोक रूममध्ये असतात. आता आरव त्याला त्या विचारत असतो. आलोकने सगळं काही सांगितलेलं असतं. ते ऐकून आता आरव म्हणतो की नक्की त्या मुलीमध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे. त्यावरती आलोक म्हणतो की हे बघ, मी कधीही कुणाच्या वाटेला जात नसतो, पण जर कुठे अन्याय होत असतो तर मी शांत बसत नसतो. तेव्हा आता आरव त्याला विचारतो की तुझ्यावर जर अन्याय झाला असता तर मी समजू शकलो असतो, पण तू त्या भित्र्या भागूबाईसाठी गेला, नक्की काहीतरी खास असणार आहे तिच्यामध्ये. म्हणून आरव मात्र आता आलोकला चिडवत असतो आणि आलोक मात्र खरंच आता प्राजक्ताच्या प्रेमात पडणार असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.